परवा पहलगाम गेल्या महिन्यात पाकड्यांनी आपल्या आया बहिणींचं कुंकू पुसलं, आपल्या आया बहिणींचा सिंदूर पुसला. मराठी बहिणी इतर जातीच्या बहिणी होत्या, डोळ्यात देखत त्यांच्या कर्त्या पुरुषाला गोळ्या घालण्याचं पाप पाकड्यांनी केलं. आणि मग मराठी बहिणी महाराष्ट्रातले होते, आम्ही गेलो त्यांच्या घरी. त्याचं सात्वन करायला गेलात तुम्ही? कधी गेलात? कधी जाणार नाही. कारण तेव्हा कुठे होते? सुट्टी होती. तेव्हा कुठं गेलं होतं तुमचं देशप्रेम? तेव्हा कुठं गेलं होतं तुमचं मराठी प्रेम? कुठं गेलं होतं बहिणींवरचं प्रेम? ऑपरेशन सिंदूर झालं, दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले. फक्त 20 मिनिटात हवाई दलाच्या विमानाने 20 मिनिटात पाकिस्तानची चरबी उतरून टाकली. हमारी फौज ने और मोदी जी ने पाकिस्तान के घमंड को तोड़ा है. ओ पाकिस्तान, ये कांग्रेस का हाथ नहीं, ये मोदी जी का हथौड़ा है. लक्षात ठेवा. आता पूर्वीचे दिवस गेले. मगाशी श्रीकांतनी सांगितलं की किती हमले झाले तरी सुद्धा कधीही भारत सरकारने यापूर्वीच्या 2014 पूर्वीच्या कधी ॲक्शनला रिॲक्शन दिली नव्हती. पण ह्या देशाचे प्रधानमंत्री म्हणाले, अब गोली का जवाब तो गोले से देंगे, ईंट का जवाब पत्थर से देंगे और दुश्मन के घर में घुस के मारेंगे. ही बोलायची हिम्मत कुठल्या प्रधानमंत्र्यांनी दाखवली मला सांगा? किती? आणि राहुल गांधी, काँग्रेस अशा प्रधानमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करतात, त्यांच्यावर आणि लष्करावर अविश्वास दाखवतात. आपल्या लष्करावर, आपल्या प्रधानमंत्र्यावर त्यांना विश्वास नाही. त्यांना पाकिस्तानच्या अध्यक्षावर विश्वास आहे. आणि मला नाही एक, आणि त्याचबरोबर मला नाही, संपूर्ण 140 कोटी जनतेला ऑपरेशन सिंदूर बद्दल अभिमान आहे. आपल्या लष्करी सेनेबद्दल अभिमान आहे. या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या बद्दल पण अभिमान आहे. बाळासाहेब असते तर मुक्त कंठाने त्यांना शाबासकी दिली असती.